सोप्पं आहे. डेली त्याला तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनिट द्यायचे, तुम्हाला 20 ते 25 मिनिट, ठीक आहे. त्याच्याशिवाय एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला परफेक्शन यायचं असेल तर ती गोष्ट सतत करावी लागते. सातत्य म्हणतो आपण, सातत्य आहे ना हे तुमच्या टॅलेंटला काय करतं, बीट करतात. जोपर्यंत नोट्स बनवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला रिव्हिजन करता येत नाही, आणि जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास लक्षात राहत नाही, आणि जोपर्यंत अभ्यास लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं लिहिता येत नाही, आणि जोपर्यंत परीक्षेमध्ये चांगलं लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क्स चांगले पडत नाही. हे सगळं सिक्वेन्स आहे. हा 90च्या पुढं तुम्हाला पर्सेंटेज पडणार म्हणजे पडणार. 90 हे एकदम मिनिमम मार्क आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क पडायचे, ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्यासोबतच आपल्याच क्लासमध्ये, आपल्याच तुकडीमध्ये, आपल्याच शाळेमध्ये शिकणारा जो तुमचा मित्र असतो त्याला जास्त मार्क पडलेले असतात, आणि त्याच्यासोबतच राहून तुम्हाला कमी मार्क पडलेले असतात. याचं कारण म्हणजे तुम्ही मे जूनपासून ते डिसेंबर जानेवारीपर्यंत जो काही परफॉर्मन्स देता, जो काही अभ्यास करता, ज्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करता तो त्याचा रिझल्ट असतो. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं जाता, जी पद्धत तुम्ही निवडलेली आहे अभ्यासाची, ती जर योग्य असेल तर मार्क योग्य पडतील, आणि जर ती पद्धत चुकीची असेल, तुम्ही मिसगाईड झाला असेल किंवा मिसलीड झाला असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये कमी मार्क पडणार म्हणजे पडणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे मेपासून जूनपासून पुढे जेवढे काही महिने राहिलेले आहेत शिल्लक, तर ते सगळे मंथ जे आहेत ना ते चांगल्या पद्धतीने यूज करायचे आहेत. जो हे महिने चांगल्या पद्धतीने यूज करतो तोच परीक्षेमध्ये पुढं जात असतो, बरोबर आहे ना. टार्गेट तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. जर तुम्ही टार्गेट ठरवलं नाही तर तुम्ही कसं काय टार्गेट अचीव करणार आहे. लाईफमध्ये टार्गेट खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं बोर्ड परीक्षा 2027 ज्यावेळेस तुम्ही द्यायला जाता 10वीची, तर ते ना खूप सोपी आहे. तिला फक्त समजून घ्या. त्या परीक्षेचा अर्थ काय, आणि परीक्षेमध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे, आणि कशा पद्धतीनं परीक्षेला विचारले जातं, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तरच तुमचं 70% अभ्यासक्रम काय होतो, कंप्लीट होत असतो. आपण खूपदा त्याच्यावरती बोललेलो आहे. आज थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. तर बघा, 3 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा, खूप महत्त्वाचा आहे. तर नोट्स आहे तुमच्या, त्यानंतर प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला रिव्हिजन करायचे. हे 3 जर चांगल्या पद्धतीने फॉलो केलं तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज पडणार म्हणजे पडणार. त्याच्यात काहीच वाव नाही, ठीक आहे. आता येतं तुमचं महत्त्वाचं, तुम्हाला टार्गेट 90+च्या पुढं पाहिजे, 90%च्या पुढं पाहिजे. पास होणं खूप सोपं आहे. पास होणं आहे ना इतकं सोपं आहे ना, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. पास व्हायचं म्हणजे काहीच अवघड नाही. या 2027, 26, 25 इथून पुढे जेवढ्या काही परीक्षा आहे तुमच्या बोर्डाच्या 10वीच्या, त्या परीक्षेमध्ये पास होणं खूप सोपं. एकच एक्झाम्पल सांगतो बघा. आता तुम्हाला मराठीचा विषय आहे, तो 100 मार्काची परीक्षा आहे टोटल. त्याच्यात 80 मार्क रिटर्न आहेत, 20 मार्कासाठी ओरल आहे. 20 मार्क तुमचे शाळेत असते. तुम्हाला 20 मार्क झाले इथं. हे प्रत्येक सब्जेक्टचं आहे. फक्त एक एक्झाम्पल सांगतो. 20 मार्क तुम्हाला शाळेमध्ये भेटतात. कितीही नाही मात्र 18 मार्क शाळेवाले तुम्हाला देणार म्हणजे देणार. 18 मार्क तुम्हाला भेटत असतात. हे झाले 18 मार्क इथं, आणि या ठिकाणी तुम्हाला किती मार्क पडायचे आहेत मग? 15 मार्क. कितीपैकी? 80 पैकी 15 मार्क पडायचे तुम्हाला. 80 पैकी 15 मार्क पडत नाहीत का? ऑटोमॅटिक पडत असतात. 1 मार्काचे खूप सारे प्रश्न असतात. 5 मार्काचा, 4 मार्काचा खूप मोठा प्रश्न असतो. त्याच्यात तुम्हाला ऑटोमॅटिक मार्क पडत असतं. तुम्ही फक्त लिहिलं पाहिजे. लिहिलं की मार्क पडतात. जर पेपर रिकामा सोडत असेल तर तुम्हाला मार्क पडणार नाही. त्याच्यामुळे लिहिलं तर मार्क पडते. किती सोपं आहे. 20 इथं भेटणार तुम्हाला, आणि इथं 15 मार्क पडायचे. 35 मार्काला तर पास आहे या विषयामध्ये. मग प्रत्येक विषयामध्ये 35 पण काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. म्हणून पास होणं खूप सोपं आहे, आणि पास होण्याला काहीच व्हॅल्यू नाही. तुमची मार्क म्हणजेच तुमची आयडेंटिटी आहे. 10वी झाल्या जर तुम्हाला तुमची आयडेंटिटी जर भेटत असेल तर ती तुमच्या मार्कवर भेटत असते. जर तुम्हाला मार्क नसतील तर तुम्हाला आयडेंटिटी भेटत नाही. तुम्हाला कोणीच ओळखत नाही. समजा तुमच्यापेक्षा तुमच्या मित्राला जास्त मार्क पडले तर त्याला ओळखतात, तुम्हाला ओळखत नाहीत, किंवा तुम्हाला कमी समजतात त्याला हुशार समजतात. अशी पद्धत असते त्यावेळेस. म्हणून मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, SST 1, SST 2, 6 सब्जेक्ट आहेत आणि 9 विषय आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल रिझल्टला बेस्ट ऑफ 5 असतो. 6 पैकी 1 विषय जर कमी मार्काचा असेल तर तो विषय सोडून दिला जातो. 5 मार्काचेच 5 विषयांचे मार्क गृहीत धरले जातात, आणि त्या 5 पैकी तुम्हाला पर्सेंटेज केलं जातं. म्हणजेच आता एखादा विषय कमी मार्क, सायन्समध्ये तुम्हाला कमी मार्क पडले, सायन्स विषय सोडून दिला जातो, आणि बाकीच्या 5 विषयांची कॅल्क्युलेशन केलं जातं. जेवढी कॅल्क्युलेशन येते त्याला 5नी भाग दिला जातो. हे झालं तुमचं बेस्ट ऑफ 5. आता महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये हे 3 जे सब्जेक्ट आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी, ह्या 3 सब्जेक्टचा अभ्यास करत असताना तुम्हाला मॅच करायचे आहेत. काय? क्वेश्चन पेपर तुम्हाला पहिले बघायचे आहेत. मग आता ह्या 3 विषयांमध्ये सेम काय, तुम्हाला 3मध्ये लेसन आहे, 3मध्ये ग्रामर आहे, 3मध्ये रायटिंग स्किल आहे. प्रत्येक विषयाचा तुम्हाला सेपरेट अभ्यास करायची गरज नाही. फक्त लेसन डेली वाचायचे. मराठी, हिंदी, इंग्लिश लेसन रोज वाचायचे. का? तर तुमची रीडिंग स्पीड वाढते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं रायटिंगला तुम्हाला शब्दांचं
खूप व्हॅल्यू आहे. तुम्हाला जे एवढं जास्त वर्ड तुमच्याकडे असतील, वोकॅब्युलरी तुमची मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलीही वोकॅब्युलरी असेल तर तुम्ही लिहितात खूप चांगलं तुम्हाला येतं. म्हणून तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांचा सारख्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ग्रामर सेम आहे, फक्त भाषा वेगळी आहे. रायटिंग स्किल सेम आहे, थोडासा फॉर्मॅट चेंज होऊ शकतो. मराठीमध्ये वेगळा असेल, हिंदीमध्ये वेगळा असू शकतो आणि इंग्लिशमध्ये वेगळा असू शकतो, पण टॉपिक सगळे सेम आहेत. एखाद दुसरा टॉपिक आहे तो वेगळा असतो. ठीक आहे. मराठीमध्ये पत्र आहे, हिंदीमध्ये पत्र आहे, इंग्लिशमध्ये पत्र आहे. ठीक आहे. मराठीमध्ये निबंध असेल आहे, मराठीमध्ये हिंदीमध्ये निबंध, इंग्लिशमध्ये फक्त निबंध नाही. जाहिरात लेखन आहे, जाहिरात लेखन सगळीकडे आहे. रिपोर्ट म्हणतो आपण त्याला, इंग्लिशमध्ये रिपोर्ट आहे, इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर स्टोरी आहे, मराठीमध्ये कथा आहे, हिंदीमध्ये कथा आहे. ठीक आहे. अशा टाईपचे जे आहेत प्रश्न ते तुम्हाला एका विषयाचा अभ्यास केल्यानंतर तिन्ही विषय कव्हर होतात. फक्त या विषयांना काय लागतं तर रिडिंग जास्त लागते आणि तुम्हाला फॉर्मॅट सगळे पाठ पाहिजे. इथं झालं तुमचं. इथं तुम्हाला ह्या तिन्ही विषयांमध्ये तुमचं हे 20 मार्क आणि हे 80 मार्क म्हणजे 100 मार्कपैकी प्रत्येक विषयामध्ये 91 पर्यंत तुम्हाला मार्क पडले पाहिजे. 91+, 91+ ह्या तिन्ही विषयावर हे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. स्कोरिंग जर ह्या विषयांकडे तुम्ही दुर्लक्ष, कमी हे बघा, कमी वेळामध्ये जास्त आउटपुट देणारे 3 विषय आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश. हे 4 विषय आहेत, SST. ह्या 4 विषयांना तुम्ही कमी वेळामध्ये जास्त मार्क पाडू शकता. आता त्याच हे झालं मराठी, हिंदी, इंग्लिश. तुम्हाला 91च्या वर जास्त मार्क पडायला पाहिजे. 91पेक्षा जास्त मार्क तुम्हाला ह्या तिन्ही सब्जेक्टमध्ये पडायला पाहिजेत. सोप्पा आहे. डेली त्याला तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनिट द्यायचे. तुम्हाला 20 ते 25 मिनिट. ठीक आहे. त्याच्याशिवाय काहीच करायचं नाही, पण डेली करावं लागतं. बघा, एखाद्या तुम्हाला क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला परफेक्शन यायचं असेल तर ती गोष्ट सतत करावी लागते. सातत्य म्हणतो आपण. सातत्य आहे ना, हे तुमच्या टॅलेंटला काय करतं, बीट करत असतं. तुमच्याकडे टॅलेंट आहे का नाही हे मॅटर करत नाही, तुम्ही किती सातत्य आहेत एखाद्या गोष्टीमध्ये ते मॅटर करतं. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत कंटिन्युटी असेल तुमची तर तुम्ही 100% सक्सेस होता. आणि जर तुमच्याकडे टॅलेंट असूनसुद्धा जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला सक्सेस भेटत नाही. म्हणून सक्सेसला तुम्हाला पर्याय नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावंच लागतं तुमच्या अभ्यासामध्ये. नाहीतर मग 8 दिवस अभ्यास केला, पुढचे 8 दिवस अभ्यास नाही केला, त्याला काहीच उपयोग नाही. त्यामुळं अभ्यासात सातत्य पाहिजे. मॅथ 1, मॅथ 2 हे प्रॅक्टिसचे विषय. तुम्हाला इथं 40पैकी 40 मार्क पडते. इथं 100पैकी 100 पडत नाहीत, परंतु मॅथमध्ये 100पैकी 100 मार्क पडायला चान्स आहे. पण त्या लेवलची प्रॅक्टिस पाहिजे. नुसतंच येऊन गणित करत बसायचं हे नाही. प्रॉब्लेम सॉल्व करायचे, त्याचं कंटिन्यूस त्याचं काय करायचं, तुम्हाला रिव्हिजन करत राहायचं. रिव्हिजन म्हणजेच मॅथ म्हणजेच रिव्हिजन. हे इक्वेशन लक्षात ठेवा, कारण मॅथला रिव्हिजनशिवाय पर्याय नाही. तुम्ही एखादं एक्झाम्पल आज सोडवता, लक्षात राहतं आणि 4 दिवसाला ते विसरतं. म्हणून ते परत काय करावं लागतं, आपल्याला रिवाईज करावं लागतं, म्हणजेच प्रॅक्टिस करावी लागते. मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. मॅथ 1, मॅथ 2मध्ये तुम्हाला किती नाही म्हटलं 100पैकी 96 मार्क तरी तुम्हाला या ठिकाणी पडायला पाहिजेत. 95 म्हणा किंवा 96. ठीक आहे. हे होतं भाषा विषयाचे 3 भाषा विषय 3, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि मॅथ 1, मॅथ 2 म्हणजेच मॅथमॅटिक्स, अल्जेब्रा आणि जिओमेट्री हे महत्त्वाचं. आता तुमचं इथं सायन्स 1, सायन्स 2 20 मार्क शाळेतले तुम्हाला भेटणार आहेत. आपण 20 मार्क शाळेतले गृहीत धरून चालतो. बघा, टोटल किती मार्काची परीक्षा आहे तुमची, 600 मार्काची परीक्षा आहे. त्याच्यातले तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 20 म्हणजे 6 × 20 120 मार्क तुम्हाला शाळेमध्ये भेटणार आहेत. माझा तुम्हाला मार्काचा किती अभ्यास करायचा, फक्त 600मधून जर 120 गेले तर 480 मार्काचाच तुम्हाला पेपर लिहायचा आहे. 480 मार्कचं तुम्हाला पेपर लिहायचा आहे आणि त्याच्यापैकीच मार्क पडायचे. 20% ऑलरेडी तुम्हाला भेटलेले आहेत. आज तुमचं शाळेत ॲडमिशन भेटलं म्हणजे तुम्हाला 18 ते 20% ऑटोमॅटिक भेटलेले आहेत. ऑटोमॅटिक तुम्ही वर्षभर शाळा, त्यांचे वर्कबुक, कोर्सबुक काय असतील ते सगळे जर कंप्लीट केलं चांगलं तर तुमचे 20% किंवा 18% तुमचे फिक्स आहेत. तुम्हाला अभ्यासच करायचं किती, 480 मार्कचा म्हणजे 80%चा, पण तो चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे. आता सायन्समध्ये अभ्यास करत असताना त्याचे डेफिनेशन्स, डायग्राम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायचं. मॅथमध्ये एक सांगायचं काय तर तुम्हाला सगळे सूत्र पाठ पाहिजे, तर सगळे थेरम पाठ पाहिजे. तुम्हाला ते थेरम व्यवस्थित एक्सप्लेन करता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. सिद्ध करता आले पाहिजेत, प्रमेय म्हणतो आपण त्याला. सायन्स 1, सायन्स 2मध्ये डेफिनेशन सगळ्या व्यवस्थित करायच्या, सायंटिफिक रिझन व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतर जे सगळे काही डायग्राम्स आहेत ते डायग्रामसुद्धा व्यवस्थित करून ठेवा. डायग्राम खूप मॅटर करतात, डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप सारा अभ्यास होतो डायग्रामवरती. उत्तरं लिहिता येतात तुम्हाला. मग आता सायन्समध्ये इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम, सेमी मिडियम सगळ्यांचं सेम आहे, फक्त भाषेचा फरक आहे. तर तुम्हाला इथंसुद्धा 92 मार्क तुम्हाला या ठिकाणी पडायला पाहिजेत. मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा विषयामध्ये 91 त्याच्यापेक्षा जास्त, आपण त्याच्या खाली यायचं नाही, पुढं जायचं. त्याच्यानंतर मॅथमध्ये 95 त्याच्यापेक्षा वर जायचं, खाली यायचं नाही. ठीक आहे. त्या लेवलचा अभ्यास पाहिजे, उगाच हवेमध्ये गोष्टी करून काय फायदा नाही. आणि सायन्समध्ये तुम्हाला 92
92 मार्क तुम्हाला पाडता आले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पाडता आले पाहिजेत. आणि लास्ट येतं तुमचं SST. तर SSTमध्ये SSTचा मॅटर असं आहे की इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र, इतिहास राज्यशास्त्र एकत्र आहे आणि भूगोल वेगळा आहे. हा 40-40 मार्काचे 2 पेपर आहे, 10-10 मार्क्स त्याला प्रॅक्टिकल आहे. 20 मार्क इथं ऑटोमॅटिक भेटलं. तुम्हाला अभ्यास करत असताना ह्यांचे नोट्स बनवा. सायन्सचे झालं, SSTचे झालं, हे नोट्स बनवा तुम्ही. जोपर्यंत नोट्स बनवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला रिव्हिजन करता येत नाही, आणि जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास लक्षात राहत नाही, आणि जोपर्यंत अभ्यास लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं लिहिता येत नाही, आणि जरपर्यंत परीक्षेमध्ये चांगलं लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क्स चांगले पडत नाहीत. हे सगळं सिक्वेन्स आहे. हा सिस्टम जे आहे ना, हे तुम्हाला लक्षात आली पाहिजे आतापर्यंत. आता SSTमध्ये इतिहासाचं नोट्स काढायचे, पुस्तकातले सगळे संकल्पना चित्र व्यवस्थित करायचे, आणि स्वाध्यायामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत, रिकामा जागा असतील, जोड्या लावा असतील, किंवा फाइंड आउट असेल, किंवा मॅच द पेअर असतील, त्याच्यात काय म्हणतो त्याला आपण, कारणे द्या, ऐतिहासिक कारणे द्या असेल, टिपा लिहा असेल, हे सगळे पहिले व्यवस्थित करून ठेवायचे. त्याच्यानंतर पुस्तकातल्या गोष्टी करायच्या. पुस्तकातल्या म्हणजे धड्यामध्ये दिलेल्या, लेसनमध्ये दिलेल्या. त्याच्यासोबतच भूगोलाचं येतं तुमचं. भूगोल हा खूप सोपा विषय आहे ना. 9 लेसन आहेत, 40 मार्कांनी, एकदम सोपं, एकदम टेम्पलेट सगळे सेट आहेत तुमच्याकडं. परीक्षेचे सगळे प्रश्नपत्रिका तुमच्याकडे पाहिजे. जर प्रश्नपत्रिका तुमच्या पाठ असतील, पेपर पॅटर्न जर पाठ असेल, तर परीक्षा तुम्हाला काहीच अवघड जात नाही. काही इतिहास झाला, भूगोलामध्ये तुम्हाला मॅप रिडिंगवरती सगळ्यात जास्त फोकस करते, नकाशा वाचन आणि नकाशा भरणे, आणि त्याच्यानंतर तुमचं इथं नोट्स काढायचं, आणि जे नकाशा आहे तो नकाशा परफेक्ट करून ठेवायचा. भारतातले लोकेशन्स, भारतातले सगळे नकाशाची माहिती आणि ब्राझीलची सगळ्या नकाशांची माहिती व्यवस्थित करून ठेवायची. एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला हा पेपर लिहिता येतो. ह्या पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क. जसं मॅथमध्ये 100 पैकी 100 पडतात, तसंच SSTमध्ये 100 पैकी 100 मार्क पडत असतात. पण त्या लेवलचं अक्षर, त्या लेवलचा उत्तर म्हणजेच आन्सर रायटिंग किंवा रायटिंग तुमची परफेक्ट पाहिजे. तर आपण इथं फक्त याला पकडू 92, 93 पर्यंत. 92च्या वरच तुम्हाला जायचं आहे. 90 हे तुमचं एक काय म्हणतो बॉर्डर मार्क्स आहेत. हे किती 92, 92 ह्याच्या पुढं जायचं तुम्हाला, मागे यायचं नाही, पुढं जायचं. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश सेम आहे, अभ्यास सेम पद्धतीने करा, ग्रामर सेम आहे, फक्त भाषेचं चेंज आहे. लेसन वेगळे थोडेसे, लेसन वाचून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुमचं रायटिंग स्किल, मराठी हिंदीला उपयोजित लेखन आहे, हे करून ठेवा. ह्याचे फॉर्मॅट पाठच करून ठेवायचे. मग कसलाही प्रश्न येतो तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये टाकता आला पाहिजे. नुसते फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही लिहून ठेवलं ना, तरी तुम्हाला 2-2.5 मार्क ऑटोमॅटिक पडत असतात. ठीक आहे, हे झालं मराठी, हिंदी, इंग्लिश. मॅथ 1, मॅथ 2 प्रॅक्टिस. मेन सगळ्यात गोष्ट काय, तर प्रॅक्टिस करायची, तुमचे सगळे फॉर्म्युले पाठ करायचं, प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करायचे, आणि प्रमेय जे आहेत ते पाठ करून त्याला सिद्ध करता आलं पाहिजे. तुम्हाला डायग्राम वगैरे व्यवस्थित काढता आले पाहिजेत, आणि तुमचं हे सगळं प्रॅक्टिस बेस्ड आहे हा सब्जेक्ट. 95 इथं येस. तर तुमचं सायन्स 1, सायन्स 2 जे विज्ञान, सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट 1, पार्ट 2 जे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचं डेफिनेशन्स पाठ करायचे आहेत, डायग्रामवरती फोकस करायचं आहे, स्वाध्यायामध्ये प्रश्न करा, इक्वेशन जे असतील तुमच्या पहिल्या चॅप्टरमध्ये ते करा, आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय, रिव्हिजन करायचं, नोट्स काढायचे, रिव्हिजन करायचे. रिव्हिजन पुस्तकातलं होत नाही, नोट्समधलं रिव्हिजन होतं. म्हणून नोट्स मेकिंग आणि रिव्हिजन हा तुमच्या लाईफचा, अभ्यासाचा खूप मोठा पार्ट आहे. लास्टला येतं SST सेम. भूगोलासाठी मॅप रिडिंग करा, नकाशा वाचन करा, स्वाध्यायाचे प्रश्न करा, इतिहासाची संकल्पना चित्र करा. सगळे स्वाध्यायामधले सगळे प्रश्न एकदम परफेक्ट करून ठेवायचे. खूप सोपं आहे. कमी ह्याच्यामध्ये जास्त मार्क पडणारे 4 सब्जेक्ट. परत एकदा SST, त्याच्यानंतर मराठी, हिंदी, इंग्लिश. खूप मार्क पडते, 90च्या पुढं, 95च्या पुढं मार्क पडते. जर तुमचं हँडरायटिंग चांगली असेल आणि उत्तर लेखनाची पद्धत जर चांगली असेल, कट टू कट उत्तर लिहायचं, फापट बसारा करत बसायचं नाही, एकदम स्मार्ट पद्धतीने उत्तर लिहायचं. हे झालं तुमचं मार्क सगळ्यात जास्त पाडणं. आणि हेच महत्त्वाचं आहे, नॉलेजपेक्षा 10वीला तुमचे मार्क मॅटर करता, कारण 11वीला ॲडमिशन भेटतं. आत्ता जी मुलं आहेत त्यांना विचार मार्कचं काय व्हॅल्यू आहे. पास होणं खूप सोपं आहे, मार्क जास्त पाडा. ठीक आहे, जेवढे जास्त मार्क पडतील तेवढं जास्त कॉलेज तुम्हाला चांगलं भेटतं. आता हे कॅल्क्युलेट करा, आणि ज्या विषयामध्ये सगळ्यात कमी मार्क पडतील तो विषय सोडून देऊन त्याला 5ने भागाकार करायचे. हे झाले तुमचे बेस्ट ऑफ 5. काय होतं, 91, 95, 92, 92, 1, 2, 3, 4. आता हे 1, 2, 3 सगळ्यांमध्ये 90, 91, 91 आणि ह्याच्यात 92, 90. ह्याच्यातला एक विषय सोडून द्या, बाकी 92, 92, 95, 91, 91. अशा पद्धतीने तुम्ही 5 विषयांची मार्कांची बेरीज करायची आणि त्याला 5ने भागायचं. तुमचं 90च्या पुढं 100% पर्सेंटेज येणार म्हणजे येणार. 90च्या पुढं तुम्हाला पर्सेंटेज पडणार म्हणजे पडणार. 90 हे एकदम मिनिमम मार्क आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क पाडायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा माइंडसेट असू द्या. अजून एकदा सांगतो, पेपर सगळे जमा करा, पेपर सगळे वाचून काढा, पेपर पॅटर्न लक्षात ठेवा, सिलेबस सगळा पाठ करून ठेवा, आणि सगळ्या विषयांचा समान पद्धतीने अभ्यास करायचा आहे. सायन्स आणि मॅथ अवघड आहे म्हणून त्यांना जास्त वेळ द्यायचा नाही, जास्त वेळ द्यायचा. आणि हिंदी हे मराठी वगैरे सगळे सब्जेक्ट कमी आहेत, म्हणजे
सोपे आहेत म्हणून कमी वेळ द्यायचा नाही. समान पद्धतीने अभ्यास करायचा, आपल्याला आउटपुट जास्त भेटतं आणि पर्सेंटेज जास्त भेटते. ठीक आहे. हा असा एकदम सोप्पा आणि साधा सिंपल भाषेतला व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जर तुमच्या मित्रांना शेअर करायचं तर शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस हे तुमच्यासाठी असणार आहे. आता आपण सब्जेक्ट वाईज कसा अभ्यास करायचा एकदम डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.